उतारलो रेडिशन ब्लू हॉटेलला. योच तो हॉटेल गुवाहाटी मधला जिथं आपले महाराष्ट्रातील 40 जण आले होते. काय झाडी, काय डोंगर आणि काय हॉटेल. पिंक रोपवे आली. पिंक रोड माहिती नाही ना, चाललो शक्तीपीठ केले किधर. काही रोड वगैरे माहिती नाही ना, निघलो डायरेक्ट स्कूटी घेऊन. पेट्रोल पण नाही बाई. आता मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात. बालकुमवरून आपले सबस्क्रायबर आता आपल्याला भेटलेले आहेत. मेघालयमध्ये बघतो ना व्हिडिओ, मस्त बनवतो भाई. कामाख्या देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही आलो. ज्या ठिकाणी देवी सतीचा योनिभाग पडला ते ठिकाण म्हणजे कामाख्या शक्तीपीठ. कामाख्या मंदिर हे तंत्र साधना आणि प्राचीन शक्ती उपासनेशी जोडलेले असल्यामुळे हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग मेघालय, गुवाहाटी. आज पक्का म्हणजे पक्का आपल्याला काही ना काही बघायला भेटेल. 2-3 दिवस आपण मस्त बघितला. आज पण आपण गुवाहाटीच्या दिशेने जाता वेळेस आपल्याला भरपूर सारे साईट सीन आहेत, ते करून आपण निघूया. पहिला तर आम्ही 9:30 वाजले सकाळचे. नाश्ता करायला चाललो मस्त रेडी वगैरे होऊन. हॉटेलचा व्ह्यू बघा गाइस, हॉटेलचा. याच हॉटेलमध्ये आता आम्ही नाश्ता करण्यासाठी चाललेलो आहोत. मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग काका. काका काका दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. एकदम यंग वाटतं सा. काय राज काय आहे? बदाम खातो नुसतं. नुसता बदाम का हो का? मग आता एक गोण भरून ठेवायला लागेल घरी बदामांची. बदाम तेल आहे का? यो रहस्य आहे औरा फिटनेसचा. आणि रात्री 290 झाला नाश्ता वगैरे एकदम. नाश्ता वस्ता एक नंबर झाला. आता आम्ही चाललो. शपथ आया चाललेलो नाश्ता करायला मस्त. रस्त्याने गाडीचा पेट्रोल कपला. गाडीची सर्व्हिस पक्की भारी आहे, पण आता गाडीच्या हाताने ना तेल. आज ब्रेकफास्टची जागा बदलली. ब्रेकफास्टसाठी आलो. इथं ब्रेकफास्ट लागलाय. काय खायचा ढोकला घेते. चल, ढोकल्यापासून सर्व काही आपल्याला बघायला भेटतंय. बॉइल्ड एग, स्प्राउट्स वगैरे सगळं. नाश्ता केला मस्त आणि निघलो इथून. या हॉटेलचा शेवटचा नाश्ता करून आता पुढच्या दिशेला जाऊया. प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला. आम्हाला जायचा होता 7 सिस्टरला, बट तो उद्या करायचा बहुतेक. तर आज गुवाहाटी मधलं जे काही साईट सीन आहेत ना, ते तुम्हाला आज बघायला भेटतील. परम आज दिसलाच नव्हता ब्लॉग मध्ये, आता दिसला डायरेक्ट गाडीत बसता वेळेस. गुवाहाटीमध्ये आम्ही रोपवेला आलो होता. रोपवे इथं वरचा व्ह्यू दिसेल सगळा. परम आणि मी आलोय काय फटाफट सगळ्यात लेट. आता जे रोपवेला आलो ना, पण ती गुवाहाटीमध्ये एकदम जास्त फेमस आहे. आणि ही ब्रह्मपुत्र नदीवशी अशी 8 ते 10 मिनिटाचा प्रवास आहे. पूर्ण नदी दिसेल वरशी, पूर्ण व्ह्यू दिसेल आपल्याला, बघायला मजा येईल. सगळे आता वेटिंगला आहात. एक रोपवे मध्ये 20 ते 25 माणसं जातात बहुतेक. आमची अर्धी मंडळी आहे ना रोपवे मध्ये ऑलरेडी गेली. आम्हाला थोडा लेट झाला यायला, त्याच्यामुळे आम्ही आता शेवटी आहोत. रोपवेची एंट्री आहे ना, ही बघा इथून अशी आहे रोपवे येईल आपली. आणि त्याच्यामध्ये बसून डायरेक्ट ढगाच्या पान नदीच्या वरती असा. पिंक रोपवे आली. पिंक 1.8 किलोमीटरची ही रोपवे आहे.
ऊपर जाऊ क्या मैं इधर से? थांब हालू नको. सुंदर असा एक्सपिरियन्स ब्रह्मपुत्र नदीचा सगळी घेताना वन साइड परम. आता जो आपल्याला मंदिर दिसतंय पाठीमाग हा उमानंद टेम्पल आहे आणि या छोट्याशा आयलंडला पिकॉक आयलंड म्हणून पण ओळखतात. ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध असलेले हे आयलंड जगातील सर्वात छोट्या नदीवरील वसलेल्या बेटांपैकी एक मानलं जातं. या बेटाचा आकार वरून पाहिला तर मोरासारखा दिसतो म्हणून याला पिकॉक आयलंड नाव पडलं. रोपवे आम्हाला आता दुसरे ठिकाणी घेऊन आली. आता इथंशी साईट सीन आहे काहीतरी बघूया. आता रोपवे मधून जसं आपण बाहेर येतो इथं कार आणि बाईक लागलेले असतात. अजून 2 शक्तिपीठ आहेत आजूबाजूला 15 मिनिटाच्या अंतरावर. ते बघण्यासाठी कारचा रेंट नाही माहित कारण कार अवेलेबल नाही. तर स्कूटीचा रेंट आहे ना सध्या 600 रुपये बोलतात ते येऊन जाऊन. आम्ही स्कूटी रेंट केली. आम्ही 500 रुपये दिलंय स्कूटीचं. अर्ध्या तासाच्या अंतरावर जाऊन येऊन आहे. तर चला आता 2 शक्तिपीठ आहेत ते बघून येऊ. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे उमानंद टेम्पलला. वातावरण नवरा भारी आहे. पावसाळ्यात स्कूटी चालवण्याचा आनंद वेगळा असतं. पडतो ती वेगळी गोष्ट पण स्कूटी चालवायची मजाच वेगळी असते. हॅलो गाईज बाजू हो जाओ. गाईज बाजू. शक्तिपीठ रोड माहिती नाही ना चाललो. शक्तिपीठ केले किधर काही रोड वगैरे माहिती नाही ना. निघलो डायरेक्ट स्कूटी घेऊन. हे विचारत चाललो मस्त. आयोसा ना पेट्रोल पण नाही बाई. अटकलो काय तर काय करायचा. 15-20 मिनिटाचा प्रवास आहे 7 ते 8 किलोमीटरचा. अटकणार नाही तर बरं आहे. येता येता बघू येतून का मी पहिला दर्शन करायला जाऊ चला आरामात. इथं पण एक मंदिर आहे डोल गोविंदा मंदिर. गुवाहाटीमध्ये स्कूटीवर फिरण्याचा आनंद घेताना स्वतः सोहन नाईक तुम्ही बघू शकता. दिघेश्वरी टेम्पल जवळ आलो ना पण इथं छोटासा मार्केट भरलाय पण भारी मार्केट आहे. आपलं कसं दत्तराना लोकल मार्केट भरतं तेच प्रमाणे आपल्याला हे मार्केट बघायला भेटतंय. इथं बघा मस्त टोपल्या आपल्या भेटतात. नेमकं काय भाकरी बुजाला. फायनली आपण आता पोहोचलो दिघेश्वरी शक्तिपीठला. हे मंदिर देवी दुर्गेच्या स्वरूपाला समर्पित मानलं जातं. स्थानिक लोक या देवीला दिघेश्वर हे ठिकाण शांत वातावरण आणि निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराजवळ खूप माकडं दिसतात त्यामुळे पर्यटकांसाठी हा अनुभव वेगळा असतो. गणपती बाप्पा. आल्या आल्या गणपती बाप्पाचं दर्शन केलं. मस्त दगडामध्ये कोरलेला गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटते. मस्त दर्शन झालं. आता नेचर एक नंबर आहे मंदिराचा. मंदिरापर्यंत पोहोचलो आपण. थोड्याशा पायऱ्या चढून मारुती आणि गणपती बाप्पाचं दर्शन करून दर्शन केला देवीचा. एकदम स्पिरिच्युअल एनर्जी काय असतं ना ती आपल्याला तिथं जाणवल. पूर्ण असा गुफेमध्ये खतरनाक म्हणजे लयच भारी एनर्जी. खूप दिवसानंतर असं मन मस्त प्रसन्न झालं इथे येऊन. आणि वातावरण इथलं आहे ना अतिशय सुंदर. शक्तिपीठाशी दर्शन करून आता आलो जिथून आम्ही स्कूटी रेंट केलेली.
दर्शन वगैरे करून आलो. परत आपल्याला रोपवे मध्ये बसून त्या साईडला जायचं आहे आणि त्याच्यानंतर वाटतं आपल्याला ते बेटावर जायला होडीमध्ये जावं लागेल. दर्शन करून रोपवेवरून हे साईडला आलो जिथं बोट लागलेले असतात आणि बोट आपल्याला घेऊन जाते उमानंद टेम्पलला. ते बोट मध्ये बसून आपल्याला त्या आयलंड वर जायचं आहे. हा एकदम छोटासा आयलंड आहे. इथं बोट लागली ती बघा ना कसली भारी आहे. आतमध्ये माणसं बसली ना याच्यामध्ये. ओ हो हो हो. समुद्रात कचरा फेकणारी माणसं मला बिलकुल आवडत नाही. गाणं कसली भारी डिझाईन आहे. पहिल्यांदा अशा होडीमध्ये चाललो ज्याच्यामध्ये वाकून जायला लागतंय. एकदम क्रेझी डिझाईन बनवली. बसलो बोट मध्ये कसा तरी काहीशी बसताना बोट मध्ये पुरी पॅक झाली बोट. पाच ते 10 मिनिटाच्या होडीच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो पिकॉक आयलंड म्हणजेच उमानंद टेम्पल जवळ. हर हर महादेव, हर हर महादेव. या छोट्याशा आयलंड वर वसलेला हा शिवमंदिर आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. आता दर्शन पण तुम्हाला पण घडवतो, मी पण करतो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि वरून दिसणारे दृश्य एकदम सुंदर असतं. तसेच मंदिर परिसरात जुन्या शिल्पकला आणि दगडी रचना पाहायला आपल्याला मिळतात. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला मारुतीचं मंदिर दिसतंय. पहिला तिथं दर्शन करू, नंतर जाऊ शिवमंदिरामध्ये दर्शन करायला. कुठून आला दादा? बालकुम वरून आपले सबस्क्रायबर आता आपल्याला भेटलेले आहेत. मेघालयमध्ये बघतो ना व्हिडिओ, मस्त बनवतो भाई आपल्याला. आवडतात ना? बस आपल्याला जास्त उद्धार तुम्ही लोकांनी केले, खुश आहोत आम्ही. थँक्यू थँक्यू. बेलापूर पट्टीवाले आहेत तुम्ही? घनसोलीचे आणि मी बोनकोडा. तुम्ही किती लोक आलेत एक साथ? 10-12 जण. कशी झाली ट्रिप तुमची? आज पहिला दिवस आहे. सकाळी 7चं दर्शन आहे तिकडे. अच्छा, कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला बघितलं ना, मग आम्ही थांबलो, परत आलो. दर्शन करूया सोबत आपण. हा झाला. चला मग आम्ही पण जातो दर्शनाला. आताच आलो आम्ही. थँक्यू सो मच. भेटलात तुम्ही, मस्त वाटला मला. वरती चढता चढता आपल्याला आपल्या इकडचे सबस्क्रायबर भेटले. मस्त वाटलं, काय खुश झालो भाई. कारण तावरे लांब येऊन पण आपल्याला प्रेम करणारी व्यक्ती भेटली ना. वा भाई मस्त. सगळे असाच प्रेम करत राहा. असाच कुठं भेटलो दिसलो मी तर आवाज द्या नक्की. मस्त वाटतं जेव्हा तुम्ही मला भेटता. चला आता दर्शनाला जाऊ. पण मंदिरापर्यंत पोहोचलो. लगेच थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दर्शन होतंय आणि वर्षी जी रोपवे जाते त्यामधून आपल्याला सगळा व्ह्यू दिसतोय. हा वर्षी. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे आणि येथे शिवाला उमानंद या नावाने ओळखले जाते. उमा म्हणजे पार्वती आणि आनंद म्हणजे आनंद. त्यामुळे उमानंद पार्वतीला आनंद देणारे शिव. हे मंदिर 1694 मध्ये अहोम राजा गदाधर सिंग यांनी बांधले होते. पुराणांनुसार भगवान शिव येथे ध्यान करत होते. त्यामुळे या बेटाला धार्मिक महत्त्व आहे. असं मानलं जाते की भगवान शिवांनी येथे पार्वतीला ज्ञान दिलं होतं. दर्शन वगैरे करून बाहेर आलो. एकदम आतमध्ये जाऊन आपल्याला शंकराची पिंडी बघायला भेटते आणि तिथं दर्शन. स्पिरिच्युअल एनर्जी आज पूर्ण दिवसात. दर्शन वगैरे करून आता बोट लागली खाली. चला फटाफट लवकर. तर कामाख्या देवीचं पण दर्शन आजच होईल आमचा. बोटींची उतारलो. घामाघूम होते रे बोटीन. आतमध्ये एकदम पॅक भरलेला. तर दर्शन तर व्यवस्थित झालं आमचा. मस्त दर्शन करून मस्त सनसेट बघत बघत आता आपण पोचलो कामाख्या देवीच्या दर्शनासाठी.
संध्याकाळचे 6 वाजले आता आणि कामाख्या देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही आलो आणि आपण वैष्णवी देवीला गेल्यावर पण असंच सगळं सजलेलं असतात दुकानं. तेच प्रमाणे इथेशी पण पूर्ण सगळ्या ओट्या वगैरे इथून घेऊन जातात आतमध्ये. आता दर्शनाचं कसं काय आहे ते बघूया आपण, कारण तर इथं गर्दी म्हणजे नेहमी गर्दीच असतं. जय माता दी, जोर से बोलो, सारे बोलो, जय माता दी. कामाख्या देवीचे मंदिर भारतातील प्रमुख 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शक्तिपीठ म्हणजे नक्की काय? तर हिंदू धर्मानुसार ज्या ठिकाणी माता सतीच्या शरीराचे अवयव पडले ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून ओळखली. भगवान शिव माता सतीचे शरीर घेऊन तांडव करत होते तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचे अवयव वेगवेगळे केले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. भारत, नेपाळ, बांगलादेश तसेच पाकिस्तान अशा अनेक ठिकाणी शक्तिपीठं आहेत. प्रत्येक शक्तिपीठात देवीचं वेगळं रूप आणि भैरवाचं वेगळं रूप पूजलं जातं. ज्या ठिकाणी देवी सतीचा योनिभाग पडला ते ठिकाण म्हणजे कामाख्या शक्तिपीठ. त्यामुळे हे मंदिर स्त्री शक्ती प्रतीक मानलं जातं. तसेच आजही धार्मिक विधींमध्ये बकऱ्याची बळी दिली जाते. ही प्रथा अनेक शतकांपासून चालत आलेली असून देवीला शक्ती आणि समर्पण अर्पण करण्याचं प्रतीक मानले जाते. कामाख्या मंदिर हे तंत्रसाधना आणि प्राचीन शक्ती उपासनेशी जोडलेले असल्यामुळे अशा परंपरा आजही काही प्रमाणात जपल्या जातात. मुखदर्शन तर होतंय, मुखदर्शन करूया. आता जो दर्शन झाला ना, आमचा मुखदर्शन झाला, लाईनला लागून वाटतं टच करू शकतो आपण, असा दर्शन होत म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन. बट आता मुखदर्शन एकदम व्यवस्थित झाला आणि इथं वाटतं बकऱ्याची बली दिली जातं बहुतेक या साईडला. हा, या साईडला बकऱ्याची बली दिली जातात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं बकऱ्याला दिसतील. ही बघा लाईन लागलेली आहे वर्षी येताना माणसा. लय मस्त दर्शन झाला, मन प्रसन्न झालं एकदम. मंदिराच्या वर आलो ना आपण, काही तशी आपल्याला तलाव बघायला भेटतंय. दर्शन तर एकदम मस्त झालं, आमचा मुखदर्शन झाला आणि इथून प्रसाद घेतला घरी नेवाला. अभी हम कामाख्या में दर्शन करके आ गए तो भाई मिले हमें. भाई से बात करके अच्छा लगा. पोपट बेच रहे, पोपट विकते. तो ये किसका बना है? ये स्पंज रबर आहे. मला वाटलं का प्लास्टिक आहे, पण स्पंज रबर आहे असं वाचतंय. कहाँ से? बिहार से है. आता उतारलो रेडिशन ब्लू हॉटेलला. योच तो हॉटेल गुवाहाटी मधला. फायनली त्या हॉटेलमध्ये आलो आणि कसा हॉटेल आहे, काय हॉटेल आहे तुम्हाला बघायला भेटेलच. आता पहिला जाऊन रूम चेक इन करू, फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू वगैरे सगळं दाखवतंय. आणि जो तुम्ही विचार करताय गुवाहाटी मधला सगळ्यात जास्त फेमस झालेला हॉटेल, तेच हॉटेलला आमचा स्टे आहे. म्हणून एक्साइटमेंट आहे तुम्हाला दाखवायची. आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता म्हणजे काय समजला का विषय. समजला नसेल तर तुम्हाला एक हिंट देतोय, जिथं आपले महाराष्ट्रातील 40 जण आले होते. नमस्कार नमस्कार. ओ भाई रेडिशन ब्लू हॉटेल. आणि हाच तो हॉटेल. काय झाडी, काय डोंगर आणि काय हॉटेल, एकदम ओके मध्ये. फोर्थ फ्लोअरला आमचा रूम आहे. वेलकम टू रेडिशन ब्लू. बाथरूम, पहिला बाथरूम भाई, पहिला बाथरूम. याच्यात पण फोन आहे, याच्यात पण फोन आहे. हॅलो, आगाला आलोय. आता झाला बाथरूम. आणि इथं जे काय आपल्याला खायला भरून दिसतो त्याचे नंतर चार्ज लागतात. 5 स्टार हॉटेलमध्ये आलात आपण, खाला हा कॉम्प्लिमेंटरी नसतंय. जर खाला तर पाटणी फुटतील. तर याचा काय चार्ज असेल तो आपल्याला द्यावा लागतं. आणि टी व्ही, बेड इंडिव्हिज्युअल आणि आता जर मला काही बसायचं असेल, अभ्यास करायला, भाई काय खुर्ची आहे, तगडी आहे, अभ्यास करू शकते मी लगेच. आया अभ्यास नाही करणार, आया खाऊ शकतोय. अभ्यास तर आया.
साइन थिटा इज कॉस मायनस कोसेक इज इक्वल टू टॅन थिटा प्लस 2. काही कामाला नाही आला त्या जिंदगीत माझे. हा काय साइन कॉस थिटा आवरात शिकलो. व्ह्यू बघ बाई हॉटेलच्या बाहेर. गॅप ठेव परत कमरेमध्ये. चश उचल या असं परफेक्ट. नाही एल्बो पुढे जाऊ दे. मग असा आणि पूर्ण प्रेशर नको वरती नको जाऊ. ट्रायसेप प्रेशर येते. बरं डिनर साठी खाली आलो आम्ही. थोडासा जिम करत होतो. काय काय डिनर मध्ये आपण बघू शकता. आता आपण आलो स्वीट सेक्शनच्या इथं आईस्क्रीम आहे. तर आपण बनवू पण शकतो. आणि हे एवढ्या प्रकारचे स्वीट्स आपल्याला बघायला भेटतात. काय काय खाऊ झालंय. हा दादा काय खाशील थोडं कमीच. हा आता थोडं कमी येते तिथे. बघ ना, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवरे प्रकारच्या भाज्या बघल्या ना. चक्क झालो. आमची सगळी मंडळी आता जेवते इथंशी. आता ये साईडला पण आहे. दमलो दाखवून दमलो. पण हे काही खपत नाही. पण किती खाणार हा. अरे किती खाणार आपण विचार कर ना. किती खाणार आपल्याला. कोलबी बी सगळं आहे. अरे डकार आले सगळं. अर्धा खाऊन बसलाय का बाबा. बिर्याणी पण आहे का. हा 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 बिर्याणी. हे बघा हा हिमालयन मीठ आहे. मटन आहे. कसला मटन. आतापर्यंत जेवढं पण हॉटेल बघलं ना त्याच्यामधला एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट आवरा खाना इथं तुम्हाला दाखवू नाही शकत. आवरा खाना आहे म्हणजे एक पाहिजे ते. आता मोमोज पण आहे इथं बघू. चिकन मोमोज आहेत काय. भात अजून मजा येते. वा मोमोजच काढलाय पण क्रेझी. आणि वेगवेगळ्या प्रकारचं चिकन कोलबी मटन एक भारी आहेत. आता पहिला आम्ही थोडा टेस्टसाठी स्टार्टर म्हणून घेतला आहे. आणि नंतर अजून एक्सप्लोअर करू आपण. काही ना काही खाऊ. पण बेस्ट ऑफ बेस्ट रेडिशन ब्लू क्रेझी बाई. चिकन क्रिस्पी. चिकन पण आहे. चिकन क्रिस्पी आहे. हा जागा नाही टेबल. टेबलवर जागा नाही. आवरीजण जेवायला बसलो. काय कैसा जेवण पाहिजे त्या ना. पाहिजे त्या फलांपासून सगळा मोमोज पर्यंत सगळा. कोलबी वगैरे सगळं. हा चिकन क्रिस्पी. चिकन क्रिस्पी. परमनी तर धिंगाणा घातलाय. मोमोज मध्ये भात खाते. भातात मोमोज खाते. काय दादा बिर्याणी. हे मला नको घेऊ. ओ भाई तू किती पेप्सी पिणार आणि आईस्क्रीम. माझा नाही पेप्सी. तुझा नाही का आजी. किती स्वीट अरे आहे. काय जेवायला घेतलं डायरेक्ट आईस्क्रीम. हे गुलाबजाम आहे. आता सगळं जेवण सगळं खाऊन घ्यायचं. एक नंबर. एक नंबर ना पाहिजे त्या. मजा आहे. मजा आली. तर हा वाला ब्लॉग इथंच एंड करते. कामाख्या देवीचं दर्शन करून आम्ही इथं आलो. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय.